नमस्कार, मी ऋषिकारत. शेतकरी बंधूंनो, नैसर्गिक आपत्तीमुळे 2020 ते 22 या कालावधीमध्ये शेती पिकाचं जे नुकसान झालं होतं, त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 112 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र होणार आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी आपण शासन निर्णय GR या ठिकाणी बघूयात. बघू शकता शेतकरी बंधूंनो, राज्यात 2020 ते 22 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं जे नुकसान झालं होतं, त्या नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी 112 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. 27 मार्चलाच हा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. पूर्वी जी मान्यता दिलेली जी रक्कम होती ती 106 कोटी 64 लाख रुपये होती. यामध्ये आता वाढ करण्यात आली आणि आता 112 कोटी 39 लाख रुपये एवढी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे. हा सुधारित याचा GR आलेला आहे. 112 कोटी लवकरच या शेतकरी बंधूंच्या खात्यावरती DBT मार्फत येतील. त्यासाठी या शेतकरी बंधूंना KYC सुद्धा करावे लागेल. ते सुद्धा आपण त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ. आता या ठिकाणी जिल्हे बघू शकता, कोणकोणते जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले. सर्वप्रथम आपण कोकण विभाग बघूया. कोकण विभागामध्ये आता या ठिकाणी पाऊस मग जानेवारीमध्ये झाला असेल किंवा जूनमध्ये झाला असेल, सप्टेंबरमध्ये झाला असेल, त्यानुसार हे जिल्हे आलेले. रायगडसुद्धा आहे कोकणमधील, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे. मग ठाणे जूनमध्ये जर पाऊस झाला ते सुद्धा पात्र आहे, जानेवारीमध्ये झाला असेल ते सुद्धा पात्र आहे, सिंधुदुर्ग आहेत. अशा पद्धतीने मुंबई उपनगर आहेत जिल्हे देण्यात आलेले. नागपूर विभागातील बघू शकता या ठिकाणी नागपूर आहे, वर्धा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे. असे या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघू शकता मग जूनचा पाऊस असेल किंवा सप्टेंबरचा पाऊस असेल, त्या पद्धतीने ही लिस्ट देण्यात आलेली आहे. नंतर या ठिकाणी बघू शकता नाशिक विभागातील बघू शकता जळगाव आहे, नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहमदनगरसुद्धा आहे, प्रॉपर नाशिकसुद्धा आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे. जी डबल जिल्ह्याची नावं आलेली आहेत. मग जूनमधील पाऊस, सप्टेंबरमधील पाऊस या पद्धतीने त्यामुळे आलेले. नाशिक असेल, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे, नाशिक जिल्हा विभागामधील. नंतर या ठिकाणी बघू शकता धुळेसुद्धा आहे. ऑगस्टमधील पावसामध्ये जळगाव आहे, नगर आहे, या पद्धतीने हे जिल्हे देण्यात आलेले. नंतर मग जून सप्टेंबरमध्ये जो पाऊस झाला 2022ला, त्यामध्ये नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, या पद्धतीने देण्यात आलेले. नंतर ऑक्टोबर 2022मध्ये जो पाऊस झाला आहे त्या ठिकाणी नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे. आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघूयात आपण. एप्रिल ते 2022चा जो जानेवारीच्या दरम्यान पाऊस आहे, जालना आहे, परभणी आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. ऑक्टोबर 2021मधील पाऊस असेल परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जालना या पद्धतीने देण्यात आले. अमरावती विभागातील फक्त अमरावती जिल्हा आहे आणि पुणे विभागातील फक्त कोल्हापूर जिल्ह्याला. या पद्धतीने हे जिल्हे या ठिकाणी शासनामार्फत पात्र करण्यात आलेले. लवकरच तुम्हाला याची KYC करायची यादीसुद्धा येईल आणि नंतर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन KYC करून या ठिकाणी पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.